आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. महासंघर्ष न्यूजच्या आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आपण दरवेळी आपल्या शहरातील विशेष व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींची आपण आपल्या दर्शकांना ओळख करून देत असतो. आज आपण आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आपले पाहुणे आहेत श्री विष्णू पिलाने सर, ॲडव्होकेट विष्णू पिलाने सर. साहेब, महासंघर्ष न्यूजच्या आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. साहेब, आमच्या दर्शकांना आपली थोडक्यात ओळख सांगा. सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं आणि आपलं खरं तर धन्यवाद मानतो, कारण आमच्यासारख्या व्यावसायिक लोकांना तुम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म देताय. तर ओळख करण्यापूर्वी नक्कीच मी तुमचा धन्यवाद मानेन. मी ॲडव्होकेट विष्णू पिलाने. शिक्षण माझं BA LLB LLM पुण्यासारख्या ठिकाणी, अगदी पुण्यापासून 25 किलोमीटर असणारा आमचा तालुका पुरंदर तालुका, ज्याला अतिशय छान असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा पवित्र पावनभूमीमध्ये मी शिक्षण घेतलं. अगदी दरेखोऱ्यामध्ये पुरंदरच्या पायथ्याशी असणारं गाव, माझं मामाचं गाव मांडर, या ठिकाणी माझं शिक्षण झालं आणि तिकडनं मग पुढचं व्यावसायिक शिक्षण म्हणा किंवा ग्रॅज्युएशन लेवलचं शिक्षण म्हणा, हे शिक्षण मी पुण्यात येऊन घेतलं. त्यानंतर शिक्षण घेत असतानाच म्हणजे मला समाजकार्याची आवड मुळापासूनच लागलेली. काही गोष्टी असतात, काही पार्श्वभूमी असते, त्या पार्श्वभूमीला धरून आपण विचार करतो की आपणही काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी पुढे पाऊल टाकत गेलो आणि आज पोहोचलो. मूळ गाव कोणतं आपलं साहेब? मूळ गाव माझं पुरंदर तालुक्यातील वीर लपतळवाडी गाव आहे. त्या ठिकाणी माझी शेती वाडी, गावाकडचं जे आपण म्हणतो सगळं भाऊबंद, ही सगळी भावकी गावकी ही सगळी माझी त्या ठिकाणी आहे. साहेब, आपलं श्री नवोदय फाउंडेशन नावाचं एक सामाजिक संस्था आहे आणि या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण समाज उपयोगी कार्यक्रम करत असतात. काय सांगाल त्याच्याबद्दल? तसं पाहायला गेलं तर मी जसं तुम्हाला मगाशीच म्हटलं की समाजकार्याची आवड मला सुरुवातीपासूनच लागली. म्हणजे अगदी वयवर्ष 16व्यापासून मी स्वतःचं एक कारकीर्द तयार करायचं ठरवलं. ही परिस्थिती घडवते की मला कोणी आपल्याला डायरेक्शन देत नाही किंवा तू हे करायला पाहिजे असं काही नाही. तसं करत 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 साधारणतः 2016मध्ये मी एक सासवडमध्ये छानसा कार्यक्रम घेतला आणि कार्यक्रमामध्ये बरेचसे राजकीय नेते होते, सामाजिक संघटनेतले काही कार्यकर्ते होते किंवा आपण विविध कार्यक्षेत्रामध्ये चांगलं काम करणारी लोक होती, बरीच लोक होती. आणि मी कार्यक्रम जस्ट एक आपण म्हणतो ना की काहीतरी आपल्याला करून दाखवायचं आहे, अशा अनुषंगाने तो कार्यक्रम घेतला. कार्यक्रम होता गुरुजनांचा गुणगौरव समारोह. आता त्याच्यामध्ये बरेचसे गुरु होते. गुरु आले, माझी तशी काही मोठी खाती नव्हती किंवा मी असा प्रत्येकाला आपण म्हणू की माहितीच आहे अशातला काही भाग नव्हता. आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी माझं जे काही काम आहे ते पाहिलं. जे अगदी मानवाधिकार संघटनेचे ॲडव्होकेट ज्ञानेश खरात म्हणून होते, त्यांनी तो कार्यक्रम पाहिला. जी राज्याची पूर्ण संघटना त्यावेळी ते चालवत होते ते होते. विजयबापू शिवतारे होते, दिगंबरजी दुर्गडे होते, विजयराव कोलते होते, असे बरेच नामांकित व्यक्ती होते. अगदी काकांचे आपले चंदूकाकांच्या वाईफ ज्या आहेत आनंदी काकी ज्या आहेत त्या पण होत्या. तर त्या सगळ्यांनी माझं एकदम छानसं कौतुक केलं. विशेष सांगायचा मुद्दा माझा की ते छानसं कौतुक, आणि ते कौतुक मला असं कुठंतरी उंचीला घेऊन गेलं, ऊर्जा दिली मला. आणि त्या ऊर्जेने मग मी सुरुवात केली की म्हटलं नाही, आपलं स्वतःचं काहीतरी एक असायला पाहिजे, संघटना असायला पाहिजे. मग नवोदय प्रतिष्ठानची मी स्थापना केली. माझे वकील मित्र आम्ही सगळे घेऊन संघटना चालवली. मुळात नवोदय काय करतं हा बऱ्याच लोकांना प्रश्न आहे. नवोदय काय करतं? नवोदयचा मेन मोटो जो आहे तो आपण म्हणू बाल कलाकार असतील किंवा लहान विद्यार्थी असतील जे की अगदी 5 ते 6, 7 वयापर्यंतचे. मुळात माझा उद्देश असा होता की मी स्वतःला त्याच्यात पाहतो. मी स्वतःला पाहिलं काय की म्हटलं मी ज्या अगदी वयवर्ष 5 पासून आपल्याला 4-5 वर्षापासून कळायला लागतं. 5 पासून ते अगदी 11-12 वर्षापर्यंत 13 वर्षापर्यंत
आपल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आपल्याला कधीच व्यासपीठ नाही मिळालं, बरोबर. किंवा आपल्याला कधी कोणी म्हटलं नाही की तुला हे येतं, तू हे करून दाखव. आणि त्यात ग्रामीण भागात आपलं शैक्षणिक जीवन गेलं. ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे रेअर. तर तो मी विचार केला की म्हटलं आपण काय करू, या अशा कलागुणांना आपण वाव देण्याचा प्रयत्न करू आणि हक्काचं व्यासपीठ देऊ जे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी. तो व्यासपीठ मी नवोदय फाउंडेशनच्या माध्यमातून उभा केला. सांगायचं झालं तर मी 2018 आणि 19 मध्ये म्हणजे कोविडच्या अगोदर 2 वर्ष सलग सातत्याने 35 कार्यक्रम घेतले. अगदी अण्णाभाऊ साठे सभागृह असेल, वेगवेगळ्या सभागृहांमध्ये लाईव्ह थिएटर आपण जे म्हणतो अशा प्रकारचे नवोदयचे माझे नवोदय करंडक असेल, तुमचं स्मार्ट गर्ल स्मार्ट बॉय कॉन्सेप्ट असेल किंवा स्मार्ट थिएटर कॉन्सेप्ट असेल, अशा पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम घेऊन मी ग्रामीण भागातल्या मुलांना तिथं आणलं. त्या ठिकाणी त्यांना त्यांचं प्रेझेंटेशन द्यायचं, त्यांना एक विशिष्ट प्रकारचे जज, चांगले नामांकित त्याच क्षेत्रात काम करणारे अगदी सेलिब्रिटीज असतील किंवा दिग्दर्शन करणारी मंडळी असतील, अशी बरीचशी लोक तिथं इन्व्हाइट करून त्यांच्या समोर ते प्रेझेंट करायला लावलं. माझ्या एका कार्यक्रमाला मेघराज राजे भोसले होते, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष ते होते. त्यांनी इतकं कौतुक केलं की म्हणे अशा प्रकारच्या संघटना असं काम हे पहिल्यांदाच करताना आम्ही पाहिलंय, असं काम खरं तर झालं पाहिजे. आणि मग त्यांनी तोच उपक्रम चालू केला. म्हणजे सांगायचा उद्देश काय, म्हणजे एक आगळा वेगळा उपक्रम केला की त्यांनी ठरवलं की नाही असं आपण प्लॅटफॉर्म देणं, किंवा आपल्या जे ग्रामीण भागातले जे कलाकार आहेत मुलांना खूप येतं पण त्यांना त्यांचं प्रेझेंटेशन देण्यासाठी जागाच मिळत नाही. त्यांनी सांगायचं कोणाला किंवा त्यांनी दाखवायचं कोणाला हा मुद्दा असतो. तो प्लॅटफॉर्म आपण पुढे उभा केला आणि मग नवोदयचं कार्य पुढे 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 असं आजवर चालत आलं. त्याच्यामध्ये ॲडिशन म्हटलं तर महिला सक्षमीकरण हा एक मोठा त्याच्यातला पार्ट आहे. ग्रामीण भागामध्ये महिला आहेत, त्यांच्या रोजगाराचा विषय असेल, काही महिला अशा आहेत त्यांचं शोषण होतं, त्याच्यामध्ये त्यांना काउन्सिलिंग करणं असेल, त्यांना योग्य मार्ग देणं असेल. काही कुटुंब अशी आहेत, आजही आहेत की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो मोठ्या कुटुंबात खटल्याच्या घरामध्ये आजही महिलांचं शोषण होतं. तर अशा महिलांना आपण त्यांचा आवाज बनून नवोदय त्या ठिकाणी पोहोचतं, त्यांना मार्गदर्शन करतं आणि पुढे त्यांना मदत करतं. अशा प्रकारचा नवोदयचा प्रवास. धन्यवाद साहेब. साहेब, आपला जो वकिलीकडे कसे वळालात आपण आणि या क्षेत्रात यावंसं का वाटलं आपल्याला? वकिली जर म्हणाल तर मुळात मी म्हटलं ना मगाशी की काही पार्श्वभूमी असते, कौटुंबिक काही गोष्टी अशा असतात की ज्याच्यामुळे आपण कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड आपल्या गोष्ट असते की आपण काहीतरी वेगळंच तयार करायला पाहिजे स्वतःचं विश्व अस्तित्व. आणि जी गोष्ट ज्या क्षेत्रामध्ये मी यायचं ठरवलं ती गोष्ट मला माझ्या वयाच्या 12व्या वर्षी, अगदी 10व्या-12व्या वर्षी मला पाहायला मिळाली. कोर्ट कचेरी ही मी तेव्हापासून पाहिली. आणि मग तेव्हा मी ठरवलं की हा जो काही अन्याय आपल्यावर होतो हा अन्याय इतर वर्गावरती नाही झाला पाहिजे. आपल्याच सारख्या ते गोरगरीब अगदी मजुरी करून जगतात, गावाकडे मध्ये कष्ट करून राहतात आणि त्यांना माहित नसतं की पुढे काय करायचं असतं, काय नाही करायचं असतं, किंवा काही गोष्टी त्यांना ते सांगत नाहीत लोक. कारण कोर्टाची पायरी चढायला सर्वजण घाबरतात. म्हणजे डॉक्टर आणि वकील म्हटलं की लोक एक पाऊल पुढे न जाण्याचा विचार करतात. तर मी तो विचार केला आणि मग हे क्षेत्र निवडलं. आज मी तुम्हाला सांगायला मला नक्की आवडेल की या क्षेत्रामध्ये काम करत असताना मी बऱ्यापैकी जेवढं मला मदत करता येईल, सहकार्य करता येईल, म्हणजे मला बरेचसे लोक, माझे व्यावसायिक लोक म्हणतात की मी सगळं फोनवरच सांगून देतात, मग तुमचा व्यवसाय कसा चालायचा. तर मी लोकांना हट्ट करत नाही की तुम्ही या भेटा, मला जेवढं शक्य होईल तेवढं मी फोनवरच सांगतो हे तुम्हाला हे अशा पद्धतीने करावं लागेल, असं बघा, शक्य असेल तर या. म्हणजे मला त्या व्यक्तीला तिथपर्यंत सोल्युशन देणं किंवा त्याला रस्ता देणं हे आपलं काम आहे, ते कर्तव्य आहे. आणि मुळात वकिली हा पेशा व्यवसाय म्हणून नाही पाहिला जात, खरं तर ती चॅरिटीच आहे, एक सेवाच आहे, ती सामाजिक बांधिलकी आहे, सामाजिक बांधिलकी आहे. आणि ती जनसेवा म्हणून मी त्या क्षेत्रामध्ये, म्हणजे कुठेतरी आपण एक व्यावसायिक क्षेत्र आहे वकिली म्हटलं तर आता पाहिलं जातं बरेच अंशी, परंतु आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक थोडं समाजाला आपलं काहीतरी देणं म्हणून आपण तसंही समाजातील गोरगरीब आहेत त्यांना सहकार्य या क्षेत्रातून करत असता असं म्हटलं तर काय हरकत नाही. साहेब, वकिली क्षेत्रातील आपला काय असा वेगळा अनुभव वगैरे आहेत का, असे काय आमच्या दर्शकांना सांगा. वकिली क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर चांगले अनुभव आहेत आणि वाईटही अनुभव. मी वाईट सांगणार नाही पण मी चांगले अनुभव सांगेन. या क्षेत्रामध्ये येताना
तसं पाहायला गेलं तर सर्वच जण त्याला व्यावसायिक कल म्हणून बघतात. कारण आपण म्हणतो की म्हणजे जो शिकतो किंवा जो त्या क्षेत्रातनं येतो त्याला कळतं की 5-6 वर्ष त्याच्यात थांबावं लागतं, पेशन्स ठेवावे लागतात. अगदी आज तुम्ही प्रॅक्टिसची जर कन्सेप्ट पाहिली तर कोणीतरी 3-4 हजार रुपये तुमच्या हातावर देतं, वर्ष 2-2 वर्ष तिथं काम करावं लागतं त्याच याच्यामध्ये. हे सगळं करून जेव्हा तुम्ही स्वतःचं काहीतरी चालवता, प्रॅक्टिस म्हणतो आपण ज्याला, ज्याच्यामध्ये तुम्ही फर्म होता, मला हे करता येतं. जसं माझं आज प्रोफेशन आहे, मी सिव्हिल प्रॅक्टिशनर आहे, ज्याच्यामध्ये माझं प्रॉपर्टी लिटिगेशनचं सगळ्यात जास्त काम होतं. तर अशा पद्धतीनं एक फिक्स करतात लोक. पण अशा याच्यामध्ये येईपर्यंत त्याला खूप सोसावं लागतं आणि ते सोसल्यानंतर माणूस विचार काय करतो की नाही, मी इतकं कष्ट करून आलोय तर मी एखाद्याला फुकट का अवेलेबल करतो. तसे काही घटना अशा आहेत की म्हणजे मी अपेक्षित नाही ठेवलेल्या काही गोष्टी किंवा अपेक्षाच ठेवली नाही की एखाद्या पक्षकाराकडून मला काही मिळायला पाहिजे. तर असं खूप काही मिळून गेले. आता मी नावं सांगणार नाही, पण काही लोकांनी मला इतकं प्रचंड दिलंय की मी म्हणेल की मी अपेक्षाच करू शकत नव्हतो. अशी पण काही पक्षकार मंडळी असतात. हा माझा चांगला अनुभव आहे की म्हणजे या क्षेत्रात एक ते आपण म्हणतो ना की मला काहीतरी मिळतंय. दुसरी गोष्ट अशी, या क्षेत्रात येण्याचं कारण असं आहे, एक क्षेत्र निवडायचं कारण असं आहे, समाजकार्य पहिल्यापासूनच आवडलं. आणि समाजकार्य फक्त राजकीय दृष्टिकोनातनं किंवा आपण म्हणतो ना एखाद्या पक्षाचं काम केल्यानंतरच आपण समाजकार्य करतोय असं नाही होतं. प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत, सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत कसं पोचता येईल. तर जर आपण समाजकार्य एखादा नगरसेवक किंवा आमदारच करतो अशातला भाग नाही. आम्हीही त्याच क्षेत्रामध्ये आहोत, आमचंही ते क्षेत्र आहे. आमच्याकडून जे काही कार्य होतंय, जे काही काम होतंय हे देखील समाजकार्याचं आहे, म्हणून वकिली क्षेत्र. आपलं जे श्री नवोदय फाउंडेशन आहे, याची भविष्यातील ध्येय उद्दिष्टे काय आहेत? नवोदय फाउंडेशन जे आहे, नवोदय फाउंडेशनच्या माध्यमातून मी सुरुवातीलाच असा विचार केला होता. विचार करण्यापेक्षा मी माझ्या सहकाऱ्यांशी ही भूमिका मांडली पण होती की बऱ्यापैकी आपण हे कार्य जे करणार आहोत तर त्याच्यातनं पुढे जाऊन एक साधारण 5-10 वर्षानंतर किंवा एक एवढा पुरेसा निधी आपल्याकडे तयार झाल्यानंतर आपण म्हणजे जी ग्रामीण भागातली मुलं जी आहेत की ज्यांना आई वडील पण आहेत, त्यांचे कुटुंब पण आहेत, पण त्यांच्या आईवडिलांच्या विभाजनामुळे ती मुलं एकटी पडलेली आहेत. बघा, अपंग मुलांसाठी सगळ्या संस्था काम करतात, दिव्यांग मुलांसाठी सगळ्या संस्था काम करतात, पण अशाही काही मुलं आहेत, अशी काही मुलं आहेत जी सफर होतात आणि त्या आईवडिलांच्या विभाजन म्हणजे डिवोर्स केसमध्ये आपण त्या विभाजनामध्ये ती मुलं एकटी पडतात. आणि एकटी पडल्यानंतर त्यांना कळत नाही की मी नेमकं कोणासाठी किंवा माझ्यासाठी कोण. तर तेव्हा नवोदय त्यांच्यासाठी होणार आणि त्यांच्यासाठी ते मोठं संकुल आपण उभा करायचा प्रयत्न करणार आहे. अशी मुलं कमीत कमी 1000 मुलं आपण त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट अगदी 10th पर्यंत, फर्स्ट टू अगदी म्हणजे ज्युनियर KG पासून म्हणा किंवा फर्स्ट KG पासून म्हणा ते 10वी पर्यंत शिक्षण मोफत देण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या माध्यमातून. एक पहिलं काम. दुसरी गोष्ट की हे सगळं काम करण्यासाठी आज तुम्हाला माहिती आहे की पार्श्वभूमी राजकीय लागते. तर माझा पुढचा जो उद्देश आहे, या संघटनेला धरून अजून एक मोठी संघटना तयार करायची आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आपण तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत कसं पोचता येईल. म्हणजे आज गल्ली ते दिल्ली हा जो प्रवास आहे, हा प्रवास आपल्याला त्याच माध्यमातून साधता येऊ शकतो. हा प्रयत्न आपला त्या माध्यमातून असतो. तसंच नवोदयला आपण पुढे घेऊन. म्हणजेच आपलं एक ग्रामीण भागातून आलेलं व्यक्तिमत्व आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं मित्रपरिवार पाहायला मिळतो. आता ही झाली तुमची सामाजिक आणि आपल्या वकिली क्षेत्रातील पार्श्वभूमी आणि राजकीय पार्श्वभूमी आपली मोठी आहे. म्हणजे मी पाहतो आपणाला वारंवार, तर अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि छत्रपती उदयनराजे महाराज यांच्याशी आपलं अगदी जवळचे मधुर संबंध आहेत. आणि जर पाहिलं, महाराष्ट्राने पाहिलं आहे की दादांचे आणि महाराजांचे थोडे संबंध म्हणजे वेगळे दिसतात. आणि आपण हा मग कसं साधता हे गणित? बरोबर, प्रश्न खूप चांगला आहे. खरं तर राजकीय पार्श्वभूमी मध्ये येण्याचं माझं तसं काही कारण नाही, कारण मला काही राजकीय पार्श्वभूमी नाही. मी सर्वसामान्य कुटुंबातला एक साधा व्यवस्थित काम करून उभा राहिलेला मुलगा आहे.
तसं पाहायला गेलं तर म्हणजे मी म्हणेल की जे क्षेत्र मी निवडलंय त्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला लागते ती ओळख. तुम्हाला उभं राहायचं असेल तर लागते ती ओळख. म्हणजे तुमच्या आणि आमच्या प्रोफेशनमध्ये काही फार फरक नाही. तुम्हालाही समाजापर्यंत पोचून काम करायचं आणि आम्हालाही समाजापर्यंत. तुमची माझी ओळख प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचली पाहिजे असा एक प्रयत्न असतो. तर मी असंच काम करत 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 माझ्या एक गोष्ट लक्षात आली की राजकीय लोकांशी संबंध जेवढे घनिष्ठ चांगले तेवढं आपल्याला अजून काम चांगलं करता येऊ शकतं. मग तसं महाराजांचं म्हणजे महाराज ही आपली गादी आहे. आज आपण त्या गादीला मानतो, वंदन करतो आणि नेहमी मी त्या सन्मानाने आणि त्या आदरातिथ्याने मी महाराजांपर्यंत जायचो. तसं जसं जसं आपण म्हणतो ना की कम्युनिकेशन वाढत गेलं, महाराजांचा स्वभाव समजला. कारण आज अख्खा महाराष्ट्र काय मी म्हणेल देश अख्खा इतर देशांमध्ये पण ख्याती आहे की उदयनराजे महाराज म्हणजे ॲग्रेसिव्ह पर्सनॅलिटी आणि ते आहेच आहे. पण ते ज्यांच्या बरोबर बोलतात, ज्या पद्धतीने बोलतात आणि जो जसा समोरचा व्यक्ती असेल त्या पद्धतीने त्यांचं भाष्य असतं आणि ते समजावून घेतात, समजावून सांगतात सुद्धा. आपल्याला आता समजा अनेक आता मी राजदरबार ज्यावेळी भरतो त्यांचा बऱ्याच वेळा लोक मी पाहतो अनेक सर्वसामान्य लोक येतात. म्हणजे महाराजांचं काम इतकं पवित्र आहे तिथं गेल्याशिवाय कळणार नाही कोणाला. सर्वसामान्य जनता असते की महाराज त्या राजदरबारच्या वेळी त्यांना लागणारी मदत जी आहे कुठलीही असेल ती ऑनस्पॉट करतात तिथं आलेल्या प्रत्येक व्यक्ती. आणि माझ्यासारखा प्रत्येक व्यक्ती तिथं जातो, त्यांच्याकडून काम करून घेतो आणि पुढे जातो. महाराज त्यांच्याकडून अपेक्षा कधीच करत नाही. पण काही काही लोकांनी त्यांचं थोडंसं विपर्यास केलेला आहे की महाराज म्हणजे असं, महाराज म्हणजे तसं. तर तसं काही नाहीये. एक गुड पर्सनॅलिटी. राहिला प्रश्न दादांचा. अजितदादा म्हणजे मी म्हणेल की आयडॉलिक पर्सन्स आपण म्हणू तर अजितदादा मला आयडॉलिक पर्सन वाटतात. कारण सांगतो, सडेतोड बोलणं आहे, कामाची पद्धत एक रोखतो काय, भाषेतला जो करडा आवाज जो म्हणतो आपण तो करडा आवाज मला खूप असा म्हणजे भावतो तो. आणि एक युनिक माणूस आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणायला गेलं तर आज त्यांचा इतका मोठा एक्सपिरियन्स आहे, एवढा मोठा अनुभव आहे राजकारणातला की त्यांना अगदी कुठल्याही गावातला कुठल्याही व्यक्तीचं नाव जरी सांगितलं तो किती साली कुठल्या वर्षी आणि कशासाठी आला होता आमटोकपणे सांगतात असे दादा. आणि विचार केला की मध्यंतरी मागच्या लोकसभेच्या कालावधीमध्ये मी कधीच राजकारणात कोणाच्याच पाठिंब्याने किंवा पाठीमागे आपण म्हणतो ना की गेलो नाही की ही पार्टी किंवा हा अमुक एक पक्ष असं काही नाही. पण दादांच्या वैयक्तिक त्यावेळी त्या संघर्षासमोर बरोबर आपणही कुठेतरी त्यांचा खारीचा वाटा उचलायचा असा माझा तो प्रयत्न होता. म्हणून लोकसभेला मी काम केलं. पण अदरवाईज आज विधानसभेच्या या सगळ्या धावपळीमध्ये मी कुठेच नाही, मी तटस्थ आहे. तर पुढे राजकीय लोक आपल्याला लागतात, राजकीय लोकांशी संबंध आपले तालुक्याचे असावेत हा प्रयत्न असतोच आणि तो कायम आपण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त दादाच नाहीत, मग राहुल कुल असतील, तुमचे बावनकुळे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ते मुख्यमंत्री साहेबांची मी रात्री 2-2 वाजता अपॉइंटमेंट घेऊन त्यांना वर्षा बंगल्यावर कित्येक वेळा भेटलेले, अगदी घरी जाऊन भेटलेले. तर सगळ्याच नेत्यांशी छान संबंध आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला सामाजिक काम करायचंय तर नक्कीच राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय नेत्यांची जवळीकता ही गरजेची भासते आपल्याला. साहेब, आमच्या दर्शकांना आपल्या परिवाराबद्दल थोडक्यात सांगा. आपला परिवार कसा आहे? परिवाराबद्दल सांगायचं झालं तर मोठा परिवार नाही माझा. नातेसंबंध म्हणाल तर खूप मोठे आहेत, पण परिवार माझा छोटा आहे. अगदी 4 लोकांचं माझं कुटुंब आहे. आई, मी, माझी बहीण, पत्नी. माझी बहीण देखील वकीलच आहे. आम्ही दोघेही एकाच ठिकाणी एकाच ऑफिसमध्ये काम करतो. आपलं कॉमन ऑफिस आहे शिवाजीनगर परिसरामध्ये. तर फॅमिली हा जो विषय आहे तर माझं कुटुंब तसं पाहायला गेलं तर शिर्के तुम्ही नाव ऐकलं असेल, माहूर मांडरमध्ये शिर्क्यांचं कुटुंब. माझी आईची आजी ही सरपंच होती त्या काळात. साधारणतः तो जेव्हा हे सगळं सुरुवात झाली 49-55 नंतर डेव्हलपमेंटची, तर तिथनं मूळ जो म्हणतो आपण गावातली डेव्हलपमेंट कशी करायची, तर म्हणजे मला आजही त्या आमचा जो वाडा होता मोठा मामाचा, त्या वाड्यात मला आजही आठवतं की मोठमोठे बत्ते, ते मोठे भारे वगैरे असं सगळे ते भांडी बिंडी. म्हणजे का तर आजूबाजूच्या 12 वाड्यांमधून त्या काळात लोक यायचे. सोया नव्हत्या, गैरसोय असल्यामुळे तो परिसर जो होता तो
खेडोपाड्याचा, वाड्या वस्त्यांचा. तर जाण्या येण्यासाठीचा जो वेळ आहे तो कव्हर होत नसल्यामुळे ती लोक तिथंच राहायची. मग त्यांच्या मुक्कामाची सोय आणि त्यांच्या खाण्यापिण्याची सोय ह्या आमच्या वाड्यातनं केली जायची. असं ते कुटुंब, त्या शिर्क्यांच्या कुटुंबातनं आमची आई आणि आम्ही पुरंदर तालुक्यातनं वीर गावातनं लपतवाडी या ठिकाणी आमचं पिलाण्यांचं मोठं प्रस्थ आहे आणि शेतीवाडी गावगाडा आपण सगळं बघून आतापर्यंत इथपर्यंत आहे. पुण्यामध्ये जवळजवळ आले 14-15 वर्ष मी स्थायिक आहे. पुण्यामध्ये स्वतःचं जे काय आहे ते निर्माण करून आज इथं. म्हणजे जन्मभूमी आपली आणि कर्मभूमी कोणती? जन्मभूमी आणि कर्मभूमी ही पुरंदरच. पुरंदर. म्हणजे शिवप्रभूंच्या आशीर्वादाने आज इथवर म्हणायला काही हरकत नाही. साहेब, एक सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना, नंतर वकिली क्षेत्रात कार्य करत असताना तरुणांना काय संदेश द्याल? अतिशय छान प्रश्न विचारला तुम्ही. तरुण आणि तरुणांना संदेश माझ्याकडून असा राहील की आजकालची पिढी, आज मी 90मधला आहे, 1991मधला आहे. माझ्या जनरेशनमध्ये जर बघायला गेलं तर आपण म्हणतो की स्टेबल एक व्यक्ती स्टेबल केव्हा होतो तर त्याला काहीतरी व्यवसायाची जोड मिळते, त्याचं फायनान्शियल अर्निंग चांगल्या पद्धतीने असतं आणि तो स्वतःचं काहीतरी एक थोडक्यात आज प्रतिष्ठा खूप महत्त्वाची. फक्त पैसाही नाही आणि फक्त प्रतिष्ठाही नाही, दोन्ही बॅलन्स पाहिजे. या दोन गोष्टी बॅलन्स करणारं जनरेशन तर हे 95 पर्यंतचं आहे. त्याच्या पुढचं जनरेशन आम्ही बऱ्यापैकी बघतो. म्हणजे आजही आमच्या समोर ठिकाणी लोक येतात. ते जनरेशन जे आहे ते कुठंतरी वाहत चाललं. म्हणजे ते कदाचित मी म्हणेल की व्यसनांच्या आहारी चालले, कदाचित ते राजकारणाशी जरा जास्तच जवळीकता साधून त्यांचा म्हणजे आपण जो म्हणतो क्रुशियल टाईम, तो टायमिंग जो आहे 25ला, तो टायमिंग तो कुठेतरी वेस्ट ऑफ करतात आहे. तर तरुणांनी मला असं म्हणायचं की व्यसनाधीन न होता किंवा फक्त कुठल्या तरी एका प्रतिनिधीच्या मागे न पळता स्वतःचं काहीतरी एक अस्तित्व तयार करावं आणि त्यातनं समाजसेवा कशी घडेल, समाजाप्रती आपली काहीतरी एक ओळख कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करावा. जे माझ्यातनं मी स्वतःला समोरच्यात पाहतो, असा एक माझा संदेश असेल की तरुणांनी त्या पद्धतीने त्या दिशेने जायला पाहिजे. साहेब, आमच्या महासंघर्ष न्यूजच्या आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आपला अमूल्य वेळ दिलात आणि आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल आमच्या दर्शकांना माहिती दिली, त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभार आहोत. धन्यवाद.